रोज तोच उपमा पोहे बनवण्यापेक्षा आज आपण काहीतरी पौष्टिक असा झटपट होणारा नाश्ता बनवणार आहोत. त्यासाठी 1 वाटी मूग मी सकाळी 7 तास भिजत घातली. त्यानंतर रात्री त्याला एका कॉटनच्या कापडमध्ये घट्ट बांधून ठेवली. त्यानंतर त्याला छान मोड आली. एका मिक्सर ग्राइंडरमध्ये हे मोड आलेली मूग टाकायची. त्यामध्ये 4 ते 5 हिरवी मिरची टाकायची आणि 7 ते 8 कळ्या लसूणच्या टाकायच्या. अद्रक टाकायचं आणि त्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. मी त्यात ग्रीन फूड कलर टाकलेला आहे आणि 3 चम्मच रवा टाकलेला आहे. त्याला छान मिक्स करून घ्यायचं आणि मी त्यामध्ये 1.5 चम्मच मीठ टाकलेलं आहे. त्यात बेकिंग सोडा किंवा इनो टाकली तरी चालेल. मी यामध्ये इनो टाकलेली आहे. त्यानंतर त्याला एकाच डायरेक्शननी मिक्स करायचं. एका प्लेटला छान तेल लावायचं आणि त्यामध्ये हे बॅटर टाकायचं आणि त्यावर थोडं तिखट असं भुरकवायचं. त्याने छान टेस्ट येते आणि दिसायला पण छान दिसते. त्यानंतर त्याला 15 ते 20 मिनिट शिजवून घ्यायचं आणि यासाठी आपण तडका तयार करूया. त्यासाठी मी 2 मोठे चम्मच तेल टाकलेलं आहे. त्याच्यात 1 चम्मच मोहरी टाकलेली आहे. कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्ता 5 ते 6 पानं टाकलेली आहे आणि पांढरी तीळ यामध्ये 1 चम्मच टाकलेली आहे. त्याला छान मिक्स करायचं आणि आपल्या ह्या ढोकळ्याला शिजला की नाही हे टूथपिकच्या साहाय्याने छान चेक करून घ्यायचं. हा आपला ढोकळा शिजला आहे. त्यानंतर याला छान एका प्लेटमध्ये काढायचा आणि त्यावर आपण तयार केलेला तडका टाकायचा. आपला मोड आलेला मुगाचा ढोकळा रेडी आहे. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.